नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या व्हेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील या सर्वाबाबत माहिती देणे हा आहे। यामुळे आपल्या पशुपालकांचा अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे, सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरबॅक कंपनीच्या पावडर मेटाबोलाइट मिक्स याबाबत माहिती घेणार आहोत। या पावडरचा वापर आपण कुठे करायचा, या पावडरचा डोस आपण कसा द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होतो, ही सर्व माहिती आज आपण घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पशुपालक मित्रांनो, मेटाबोलाइट मिक्स ही एक ॲनॉनिक मिक्सचर पावडर आहे। ही पावडर आपण आपले पशु व्यायच्या आधी 20 दिवस देऊ शकतो। मेटाबोलाइट मिक्स ही पावडर मार्केटमध्ये 1 किलो आणि 2 किलोमध्ये उपलब्ध आहे। 1 किलोमध्ये 50 ग्रॅमचे 20 पॅकेट येतात व 2 किलोमध्ये 50 ग्रॅमचे 40 पॅकेट येतात। मित्रांनो, मेटाबोलाइट मिक्स या पावडरचा डोस आपण 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी याप्रमाणे दिवसातून 2 वेळा देऊ शकतो। मित्रांनो, पण ही पावडर देताना आपण अगोदर ही पावडर एखाद्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करायचे व 5 मिनिटांनंतर आपण ही पावडर आपल्या पशूंच्या खाद्यामध्ये मिक्स करायची। त्यानंतरच ही पावडर आपण आपल्या पशूंना खायला द्यावी, कारण हे एक ॲनॉनिक मिक्सचर असल्यामुळे ही जर पावडर आपल्या पशूंना पाजण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडातील जी नाजूक त्वचा आहे ती जळू शकते। त्यामुळे ही पावडर देताना आपण शक्यतो खुराकामध्येच द्यावी। मित्रांनो, आता आपण पाहूया या पावडरच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होतो। ज्यावेळेस आपले पशु गाभण असतात त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम वापरण्याचे प्रमाण कमी झालेले असते। यावेळेस पशूंच्या शरीरामधील जो पॅराथायरॉइड हार्मोन आहे हा सप्रेस झालेला असतो। त्यामुळे आपल्या पशूंना जे कॅल्शियम आहे ते वापरता येत नाही। तसेच आपण जे बाहेरून कॅल्शियम देतो मग त्यामध्ये चाऱ्यामध्ये नसेल किंवा खुराकामधून असेल, परंतु ते त्यांच्या आतड्यामधून शोषले जात नाही। मग नंतर आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांचा जो चीक काढतो त्यावेळेस आपल्या पशूंना शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासते। त्यावेळेस आपल्या पशूंमध्ये अशी कुठली यंत्रणा नसते की आपण ते कॅल्शियम तयार करू शकतो। त्या ठिकाणी आपण या पावडर मेटाबोलाइट मिक्सचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस आपण ही पावडर देतो त्यावेळेस त्यांच्या शरीरातील जी रक्ताची आम्लता आहे ती वाढते। त्यानंतर ठराविक काळानंतर आपले पशु या आम्लतेमधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या जे हाडामध्ये साठवलेले कॅल्शियम कार्बोनेट आहे हे रक्तामध्ये आणून ते आम्लता कमी करतात। त्यामुळे त्यांच्या जे शरीरात कॅल्शियम आहे ते वाढते। मित्रांनो, ही पावडर वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कासवाडी संदर्भातही फायदा होतो। सोबतच आपल्या पहिल्या वेताच्या पशूंमध्ये त्यांच्या सडाची साईज वाढवण्यासाठी या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो। सोबतच या पावडरमध्ये जे घटक आहेत त्यामुळे गाभण काळामध्ये पशूंची जी कमतरता आहे ती देखील भरून काढण्याचे काम पावडर मेटाबोलाइट मिक्स ही खूप चांगल्या पद्धतीने करते। तसेच आपण या पावडरचा उपयोग करून पशूंमध्ये व्यायल्यानंतर दूध वाढीसाठी या पावडरमुळे आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो। त्यासोबतच मेटाबोलाइट मिक्स या पावडरच्या वापरामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जार वार अडकण्यासंबंधी ज्या समस्या असतात त्याही त्या ठिकाणी कमी होतात। मित्रांनो, मेटाबोलाइट मिक्स या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जो हायपोकॅल्शिमिया किंवा मिल्क फिवर हे जे मेटाबोलाइक आजार आहेत त्यांची समस्याही या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होत नाही। त्यासोबतच गाभणपणामध्ये आपण ही पावडर वापरल्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होत नाही। त्यामुळे पशूंमध्ये जार वारही अडकत नाही। सोबतच एनर्जी राहिल्यामुळे पशूंना व्यायल्यानंतर मेटाबोलाइक जे आजार होतात ते सुद्धा यामुळे होत नाहीत। त्यामध्ये मिल्क फिवर असेल किंवा किटोसिस असेल तेही आजार या पावडरच्या वापरामुळे होत नाहीत। मित्रांनो, मेटाबोलाइट मिक्स ही पावडर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये व्यायच्या आधी 20 दिवस सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 याप्रमाणे देऊ शकतो। मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।